डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला, त्यांची हत्या झाली की आत्महत्या झाली हा नंतरचा मुद्दा आहे. परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जे भाजपचे जे भस्मासूर आहेत, म्हणजे फलटणमधले जे माजी खासदार आहेत किंवा मान खटावचे जे आमदार आणि मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत, गुंड जयकुमार गोरे, तर हे जे भस्मासूर आहेत, तर असले अनेक भस्मासूर आहेत जे सत्तेशी निगडीत आहेत. तर अशा भस्मासुरांचा पाप, त्यांची दहशत, त्यांची दडपशाही जर चव्हाट्यावर आणायची असेल, लोकांच्या समोर आणायची असेल, आणि यांनी जर केलेले अन्याय, यांच्यासारख्यांनी जर केलेले अन्याय लोकांच्या समोर आणायचे असतील, त्या अन्यायाला वाचा फोडायची असेल, तर म्हणजे आत्महत्याच झाली पाहिजे का, किंवा कुणाचा तरी बळीच गेला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस सरकारचं एक धोरण आहे असं दिसतंय. म्हणजे तुम्ही बघा की सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा महादेव मुंडे असतील किंवा संतोष देशमुख असेल किंवा वैशाली हगवणे असतील, तर हे जे सगळे जे मृत्यू झालेले आहेत, तर हे सगळे मृत्यू हे सत्तेतील नेते आणि पोलीस यांच्यामुळे झालेले आहेत. पोलिसांचा निष्काळजीपणा असेल किंवा पोलिसांनी अत्याचार केलेला असेल, आणि हे आता संपदा मुंडेंचं प्रकरण असेल. तर याच्यातून असं दिसतंय की जर पोलिसांनी कितीही पापं केली, सत्तेतील नेत्यांनी कितीही पापं केली, जयकुमार गोरे सारखा कितीही 24 गुन्हे दाखल असलेला मोठा गुंड असो, तर अशा गुंडांना, अशा पापी लोकांना, अशा नतद्रष्टांना, अशा अनेक, कुणी तो लिंगपिसाट असेल, तर अशा भाजपमधल्या नतद्रष्ट, लिंगपिसाट, गुंड, अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका ही देवेंद्र फडणवीस सरकारची आहे, स्वतः देवेंद्र फडणवीसांची आहे. आणि त्यासाठीच आणि असल्या लोकांना वाचवण्यासाठीच गृह खातं, पोलीस हे अगदी इमाने इतबारे काम करत असतं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ज्या काही अलिखित, लिखित, तोंडी, गोपनीय पद्धतीने ज्या सूचना असतील की जे भाजपमधले गुंड आहेत, लिंगपिसाट आहेत, नतद्रष्ट आहेत, तर अशा लोकांना तुम्ही वाचवण्याचं काम करा. हे जे पोलिसांना ज्या सूचना देवेंद्र फडणवीस करत असतील पडद्यामागून, त्याचे इमाने इतबारे पालन हे पोलीस खातं करत असतं. आणि ते कशा पद्धतीने करत असतं हे आता फलटणच्या घटनेमुळे अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या देशाला ठाऊक झालेलं आहे.